एकंदरीत ह्या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर 1757 ते 1760 मध्ये या किल्ल्याची बांधणी केली होती. त्यावेळचे जे तोफखानाचे जे सरदार होते पानसे यांनी या गडाची निर्मिती केली होती, म्हणजे बांधणी केली होती. तर त्याच्यानंतर ह्या दिवे घाट इथं जो आहे, जो की दिवे घाट आपण आलो त्या दिशेने, त्या दिवे घाटवरती व्यापाराचं ते ठिकाण होतं. म्हणजे त्या ठिकाणाहून व्यापाराची ये जा केली जायची. तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खास हा किल्ला बांधला होता. पेशवेकालीन हा किल्ला आहे. आणि हा किल्ला असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटी बांधलेला किल्ला आहे. ह्याच्यानंतर कुठले किल्ले बांधणे झालेले नाही. हा शेवटचा किल्ला ज्याची निर्मिती पेशव्यांनी केली होती. गडावरती काय काय आहे ते सगळी माहिती इथे दिलेली आहे. इथं मॅप पण दिलेला आहे. तर मॅपमध्ये पाहू शकता बुरुज, एकूण किती बुरुज आहेत, विहीर, कोठार, चौथरा आणि जे स्ट्रक्चर दिलेलं आहे बाले किल्ल्याचं. तर हा ॲक्च्युली मल्हारगड आहे तो त्रिकोणी कोणाचा आहे, पण याचा बाले किल्ला आहे तो चौकोनी आकाराचा आहे. तर इथून आपल्याला वरती जायचं आहे. हाच रस्ता आहे जो की त्या बुरुजापाशी घेऊन जाणार आहे, तो आहे चोर दरवाजा. तर चला तर ट्रेकिंग चालू करूयात. तर ही आता जाताना अशी वाट आहे. इथून वाट म्हणजे पायरी म्हणताच येणार नाही, का पूर्ण हे विस्कळीत झालेलं आहे. पायऱ्या पूर्ण माती आहे. सपोर्टसाठी हे चांगलं केलेलं आहे, जे लोखंडाचं बनवलेलं. फायनली आपण पोचलेलो आहोत किल्ल्याच्या चोर दरवाजापाशी. इथूनच आपल्याला आज जायचं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागचा आहे तो बुरुज आहे आणि त्याच्या खालतून ही चोरवाट. इथूनच आपल्याला आज जायचं आहे. तर चला मग. चोर दरवाजा बघू शकता किती छोटा आहे. हा पूर्ण दगड आहे, पूर्ण दगड. आणि ह्याच्यावरती दगडाची रचना करून हा वरती बुरुज पाहण्यासाठी केलेला आहे. आणि एकदम छोटी, म्हणजे 1-2 माणसं जातील एवढाच हा रस्ता आहे. आणि याचा वरचा भागच बघू शकता. हा पूर्ण दगड मोठा, हे सगळे पूर्ण मोठे दगड. आणि याच्यावरती हा एक मोठा दगड. म्हणजे ही जी रचना, कशी स्ट्रक्चर त्या काळी युक्ती लावली असेल हे आपल्याला ह्याच्यावरून कळू शकतं. पूर्ण मोठे मोठे दगडचं साह्याच्या ह्याने हे ह्याच्यावरची बुरुजाची रचना केली आहे. खालती पायऱ्या आणि हे वरचं बघू शकता, हे आहे ते एकदम अखंड असा दगड. हे असे दगड आहेत जे की ह्याच्या साह्याने वरती बुरुजाचं बांधकाम केलं. आणि हा चोर दरवाजा एकदम छोटा आहे, बघू शकता. एकदम छोटा आहे, एकच माणूस येईल एवढा जागा. चोर वाट्यातून आत आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला भेटते ती तटबंदी किल्ल्याची. तुम्ही पाहू शकता ही पूर्ण ही तटबंदी थोडीशी ढासळलेली आहे. ही थोडीशी ढासळलेली आहे, पण मजबूत तटबंदी आपण समोर पाहू शकता इकडे. आणि जिथून आपण हा चोर दरवाजा, जिथून आपण आतमध्ये आलो आहोत. आणि राईट साईडला बुरुज. आणि हा आपला भगवा डौलाने फडकतोय, बघू शकता. चोर दरवाजामधूनच आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं बघायला मिळते ती विहीर. तर तुम्ही ही विहीर, याच्यामध्ये पाणी नाही आता तरी, पण एकेकाळी याच्यात खूप काही पाणी असेल. आणि याच्यामधूनच जे सैनिक असतील इथले ते आपली तहान भागवत असतील, बघू शकता. तर गावाकडे विहीरचा सारखा एक आडचा प्रकार असतो. आड म्हणजे ह्याचा जो गोल आकार आहे तो आडचा छोटा असतो. तो गावाकडे वाडे वगैरे होते त्याच्यामध्ये तो आडेचा प्रकार होता. विहीर म्हणजे याचा घेरा मोठा असतो, हा जो घेरा आहे. आणि आड त्याचा छोटासा असतो घेरा. आणि तो पूर्व काळात वाड्यामध्ये याच्यामध्ये असायचे. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहीत असेल आड हा प्रकार काय आहे. ही आहे किल्ल्याची तटबंदी, पाहू शकता अजूनही किती मजबूत आहे. हे बांधकाम पेशव्याच्या काळात असल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे
पहिलं जे दगडामध्ये चुना वापरला जायचा हा चुना नाही आहे, तर पेशव्यांच्या काळामध्ये थोडंसं स्ट्रक्चर वेगळं होतं. तर याचं दर्शन तुम्ही इथे घेऊ शकता. आणि हा आतील सगळा परिसर, ही किल्ल्याची अशीच तटबंदी. खूप प्रमाणात दगड पडलेले आहेत, जे की हीच किल्ल्याची तटबंदी होती. आणि हे आज त्या काळी डौलाने उभा राहणारी ही तटबंदी आज ढासळली आहे. हे बघून थोडंसं मनाला गडावरती एक काम चांगलं झालेलं आहे की ते कचरा टाकण्यासाठी कचरापेटी आहे. पण दुर्भाग्य असं आहे की या कचरापेटीमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हीच पहा काय आहे याच्यामध्ये. तर इथं येणाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण गड किल्ले पाहण्यासाठी येतोय, तर कृपया असं हे जे कृत्य ते करू नका. गड किल्ले हे जपायचे आहेत, आपल्याला ह्याचं संवर्धन करायचं आहे. असे कृत्य करून काय होणार आहे काय माहीत. तुम्ही पाहू शकता ही सुंदर फुलं किल्ल्यावरती आली आहेत आणि ह्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. इथे येऊन सुद्धा पाहू शकता तुम्ही तर किती छान. आणि समोर ह्या साईडहून आपण सरळ आलो होतो तटबंदीच्या दिशेने, आणि इथं आल्यानंतर आपल्याला एक खालती एक दरवाजा लागलेला आहे. इथं आपण जो आला होता तो दरवाजा, आणि अजून एक आहे तो त्या दरवाजाचं माहित नाही ना, पण दरवाजा आहे. आणि दरवाजाच्या वरती बुरुज त्या काळची बांधली. तर ह्याचं वरचं तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता, पूर्ण म्हणजे पडायला आलेले. हा दगड तर पूर्ण हे झाला आहे निर्जीव. तर कालांतराने मला वाटतंय की ह्याची डासडुजी करणं गरजेचं आहे, जे की म्हणजे म्हणजे संवर्धन करणारे जे आहेत. तर ते जर माझा व्हिडिओ ह्या पाहत असतील तर कृपया त्यांना विनंती आहे की ही जे पडायच्या अवस्थेत झालेला हा जो टौलदार एक दरवाजा आहे, दरवाजाचा वरचा भाग तो पडायच्या मार्गावर आहे. तर याचं संवर्धन जर हे नेक्स्ट पावसाळा याच्या आधी झालं नाही तर मे बी हे पडू शकतात. तर जे बी व्हिडिओ बघतात माझे दुर्ग संवर्धन, त्यांना विनंती आहे की त्यांनी याचं दुर्ग संवर्धन, या दरवाजाचं संवर्धन करा. पाठीमागे बघू शकता हे जे गाव आहे ते आहे काळेवाडी. बाटले वगैरे टाकलेली पाण्याची. तर कृपया जे कोणी किल्ल्यावरती येतं त्यांना माझी विनंती आहे की पाण्याची बॉटली वगैरे जे पितात तुम्ही पाणी, तर ते असं टाकू नका. एक तर घेऊन तरी जावं, किंवा प्रॉपर जे डस्टबिन वगैरे दिले तिथं त्याच्यामध्ये टाका. तर हे पाठीमागचा बघू शकता हा दुसरा दरवाजा, आणि दरवाजाच्या वरतीच आहे हा डौलदार बुरुज या दिशेने. इथं आहे पाण्याचं टाक, छोटंच पाण्याचं टाक आहे, पण अजूनही पाणी आहे याच्यामध्ये. असं चौकोनी आहे, चौकोनी आकाराचं. तर त्या काळी पाणी पिण्यासाठी मला वाटतं याचा पण वापर केलेला असावा. तर आपण हे समोरचं बुरुज पाहून आलोच, आणि इथूनच थोडंसं वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या बाल्य किल्ल्याची ही तटबंदी आहे सगळी, आणि इथून जायचं आहे बाल्य किल्ल्यावरती. आता इथे एकेकाळी एक दरवाजा असेल जो बाल्य किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी. तर चला तर मग ही तटबंदी पाहू शकता किल्ल्यावरची. इथंच आपल्याला अजून एक विहीर भेटलेली आहे. हीच विहीर आहे ती आपण आल्यानंतर पाहिलेली दुसरी विहीर. एकेकाळी ह्याला इतकं पाणी असेल की इथं जे मावळे होते ते इथूनच पाणी पित असतील.
आणि या साईडला पाहू शकता 2 मंदिर आहेत. 2 मंदिर आहेत इकडे. त्याच्यामधील एक आहे ते खंडोबाचं आहे आणि दुसरं आहे ते महादेवाचं. तर चला आपण त्या दिशेने जाऊयात. मंदिराकडे जायच्या आधी इथं तुम्ही पाहू शकता इथे महाराजांचं दगडामध्ये कोरलेली एक छानशी प्रतिकृती आहे. ती आपण पाहूयात पहिल्यांदा. इथे जागोजागी फलक लावले आहेत, ते चांगलं आहे. कारण जे नवीन व्यक्ती येतात किंवा शिवभक्त येतात त्यांच्यासाठी नक्की ह्या प्राचीन वस्तू काय आहेत ते त्यांना समजतं. वाड्याचे राजवाडा अवशेष. इथं त्या काळी राजवाडा होता असं, म्हणजे इथं जो बोर्ड दिला त्याच्यावरनं तरी असं समजतंय की याचे स्ट्रक्चर आहे खालचं ते राजवाड्याचं असू शकतं. समोर पाहताय ते 2 मंदिर असतात, त्याला त्या दिशेने जाऊया. इथं निमस कायमची. हा का, म्हणजे खालती काळेवाडी गावात असतात का राहायला? तुम्ही कधीपासून हे इथं हे करताय, म्हणजे विकताय आता हे? अरे बाबा पूजेच माझ्या आमच्याकडे पिढी ना पिढी. अच्छा, इथली का? हा. अच्छा, त्यामुळं आता ती कुलप लावून शनिवार रविवार बसता येत नाही ना. हा हा हा. घरी तवा ही आपलं बसायचं घेऊन. अच्छा, मग हे पाण्याची बॉटल वगैरे तुम्हाला कोण आणून देते वरती? तुझ्यासारखे 2 पोरं आणून देतात त्या पायरी बसनी. 600 रुपये घेतात माझ्याकडे. अच्छा, म्हणजे वरती आणायला फक्त 600 रुपये? हा, आणि ती कुठचं ते वेगळेच अजून. हा. आता इथं खंडोबाचं तुम्ही म्हणता यात्रा वगैरे होत नाही ना? पहिली जुनी मूर्ती होती ती म्हणजे तोडफोड केली का त्याची? आणि ती आता कुठे काय, म्हणजे हीच केली का? जुनी मूर्ती होती ती त्या तळ्याच्या तिथं नेऊन मांडली होती. अच्छा, आता तिथून पण तिथं पण नाहीये का? खाली ढकलून पाण्यात दिली असं. अच्छा, म्हणजे एकदम जुनी होती आणि ती कुणीतरी त्याचा नासधूस केला मूर्तीचा. मग एक नवीन शिल्प तयार केलं पाहिजे जरा, थोडस मूर्ती आतमध्ये एक दुसरी बनवली पाहिजे एक अशीच, जसं पहिलं स्ट्रक्चर होतं मूर्तीचं तसं बनवली पाहिजे अजून एक. तशी कुठंच मिळत नाही. पार पंढरपुरात जाऊन आलो, सोलापूर मध्ये जाऊन आलो. अच्छा, म्हणजे शोधली का, म्हणजे हे केलं का? शोधली तशीच, पण तसं पाषाणच गावात नाही. पाषाण नाही तसलं. म्हणजे गडावर यायला थोडासा जास्त निधी जरी घेतला तर चालतंय, म्हणजे 20 रुपये खालती घेतात ना, जास्त घेऊन म्हणजे गड अजून संवर्धन केलं पाहिजे. असं तटबंदी वगैरे ढासायला लागली ना. आणि इथं संस्था पण आहे ना वाटतं त्यांनी आता हे महिन्यात एक रविवार. अच्छा, म्हणजे ते येतात का इथं आणि इथं येऊन बाकीचं म्हणजे हे करता का? तटाची याची काम करते. अच्छा, म्हणजे जे तटबंदी वगैरे आहे त्याचं काम करतात. आणि म्हणजे खालतं ते ह्याच्यामध्ये सिमेंटच्या ह्याच्यातच हे करून का चुना वगैरे वापरून करतात? नाही तशीच रस्त्यात कोरडी. अच्छा, म्हणजे ते जी संस्था आहे ती कुठं, ती मुलं कुठं खालीच राहतात का? नाही, ते पार पंढरपूर, मुंबई पासनी, ठाण्यापासनी. अच्छा अच्छा अच्छा, सर अशी पुण्यात दर रविवारी येतात इकडं? नाही महिन्यात नाही. अच्छा, महिन्यात नाही एक वेळेस येतात का? 1000-1500 असतात. एवढी पोरं? अच्छा, आणि 1500 पोरं असतात. 1 तारीख झाली ना म्हणजे ते रविवार जाऊन द्यायचा, दुसऱ्या रविवारची येते तिथं ती. अच्छा, महिन्यात नाही एकदा? आणि सगळे गड किल्ल्याचे दगड वगैरे पडले ती थोडस काम करते तिचं? अच्छा, ती सकाळची 7ला येतात आणि 2 वाजलेपर्यंत काम करते. आणि इथली जी हे महाराजांचं दगडामधली ही कधी बसवलेली ही मूर्ती? त्याला झालं 2 वर्ष. अच्छा, 2 वर्ष झालं का? आणि हे जे गेट बसवले ते आता बसवले म्हणताय का नवीन? ह्याचं एकदम मंदिराचं स्ट्रक्चर एकदम जुनं आहे बघा. वरती जे आहे ते सगळं म्हणजे नवीन काहीच केलं नाही मंदिरात, सगळं जुनंच आहे स्ट्रक्चर. सांगितलं की जे मल्हारगडवरती एक गुप्त खोली सापडली होती गड संवर्धन वगैरे करताना, तर ती खोली आजी म्हणलं की या दिशेने आहे.
स्ट्रक्चर आपण बघूयात. बाले किल्ल्यावर प्रवेश इकडनं आपण गेला, ह्या साईडने, या दिशेने, आणि इकडनं आल्यानंतर आपल्याला एक विहीर लागली. ही ती विहीर, आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं शिल्प आहे ते इकडे आहे. आणि इकडच्या साईडला 2 मंदिरं, जे की एक आहे खंडोबाचं आणि एक महादेवाचं. आणि आपण ज्याचा शोध घेत होतो मल्हारगडवर, ज्याच्यासाठी आलो होतो, ती गुप्त खोली, जी की 1-2 वर्षाखाली दुर्ग संवर्धन करताना दुर्ग संवर्धन करणाऱ्यांना शिवमावळ्यांना भेटली होती. ती खोली आहे ह्या दिशेने. बोर्ड लावलेला आहे, बोर्डवरती काहीच लिहिलेलं नाही आहे, पण तुम्ही कधी पण येताल तर एक लक्षात ठेवा, ही जी विहीर आहे, जी की तुम्ही आत आल्यानंतर तुम्हाला विहीर लागते, ही बाले किल्ल्यावर आत आल्यानंतर ही जी विहीर, ह्या विहिरीच्या येताना राईट साईडलाच जी इकडे विहीर आहे, आणि हिच्या राईट साईडला लावलेला आहे. आपल्याला जायचं आहे जिथं गुप्त खोली खलबत खाना, हिचा शोध दुर्ग संवर्धन करताना आपल्या मावळ्यांना लागला होता. इथून जायचं आपल्याला. असं साफ ही पण स्ट्रक्चर पाहू शकता, जुने वाड्याचेच अवशेष असू शकतात. आणि ही खोली, त्याच्यासाठी आपण म्हणजे खास पाहण्यासाठी आलो होतो की ही खोली दुर्ग संवर्धन करताना 2 वर्षापूर्वी आपल्या दुर्ग संवर्धकांना भेटली होती. ही पूर्ण मातीच्या खाली दबली होती. पण ज्यावेळेस हे पूर्ण हे दगड वगैरे बघताय ते त्यांनीच हे केलेले आहेत, लावलेले आहेत व्यवस्थित. आणि ह्याचं काम करतानाच त्यांना ही खोली सापडली. आणि चला तर मग ही खोलीचं बघूया आतून कशी आहे ते. पाहू शकता हे जो बांधकाम, खालती जे स्ट्रक्चर आहे ते दगडाचं आहे, आणि वरती जे आहे ते विटाचं. पेशवे काळामध्ये पासून हे विटाचं बांधकाम आलं होतं. तर हे स्ट्रक्चर पाहू शकता तुम्ही. 2 खोल्या आहेत. इथंच ज्या गुप्तचर आहेत त्या इथंच केल्या जायच्या. जे गुप्त हे जे भेटून इथंच चर्चा व्हायच्या वेळेस. आणि ही 2 आहेत, ही आहे दुसरी रूम, आणि ही आहे. तर याचं स्ट्रक्चर पाहते वाटतं हे सिमेंट, हे सिमेंटच आहे हे पूर्ण. ते दुर्ग संवर्धन करणाऱ्या टीमने हे केलं असावं, कारण हे जे बघता हे सिमेंट आहे, पूर्ण सिमेंट आणि वाळू मिक्स. त्याच्यामुळे हे अलीकडल्या काळात झालेलं असावं हे जे बघताय ते स्ट्रक्चर. आणि वरती आहे ते विटाचं, ते ज्यावेळेस ही गुप्त खोली बनवली असेल त्यावेळेचं स्ट्रक्चर हे आहे, वरचं आहे. हा समोर पाहताय तो आहे किल्ल्याचा बाले दरवाजा. अजूनही मजबूत स्थितीत आहे. आणि इथूनच आपल्याला आत जाऊ शकतो, इथून पण बाले किल्ल्यावरती. त्याचं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. हे जे दगडावर दगड रचले होते चुन्याचा वापर करून, हे बघू शकता चुना. आणि अजूनही भक्कम स्थितीत आहे हा महादरवाजा. वरचं स्ट्रक्चर बघू शकता. आहे महादेव मंदिर. आपल्या पाठीमागं आहे ते महादेव मंदिर, आणि ते त्या साईडला आहे ते खंडोबा मंदिर. तर चला जाऊयात महादेव मंदिराच्या. नंदी आणि महादेवाची पिंड. महाराजांचा फोटो. मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही किती जुनं आहे. आणि हे आहेत जुन्या काळातील अवशेष वाड्यांचे वगैरे. इथलं जे किल्ल्यावरती जो वाडा वगैरे होता त्याचे हे अवशेष, जे खालतं पूर्ण ढासळलेलं आहे. पण ह्याचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. हे आहे स्ट्रक्चर. हे जे बघता
ह्या भिंती. हा पाठीमागचा आहे झेंडा, जिथं आपण कशी केला चोरवाजा त्याच्या पुढे किल्ली होती. आणि विहिरीच्या पुढे सरळ आल्यानंतर हे आपल्याला इथं भेटतं भव्य दिव्य पाण्याचं टाक. ह्याच्यानं ती कल्पना करू शकता या काळात हे किती छान असेल. म्हणजे याच्या आजूबाजूची जी तटबंदी वगैरे आहे ती अजूनही तटबंदी शाबूत आहे. तुम्ही पाहू शकता इथं दगड वगैरे व्यवस्थित, पायऱ्या सुद्धा आहेत खाली जाण्यासाठी. तर चला आपण खाली जाऊयात. पायऱ्या जिथून आपल्याला खाली जायचं आहे. चला. तर आपण हे पाण्याचं टाका आत्ता पाहिलं तर सरळ रोड पुढे जातोय. ते आपल्याला छोटासा बुरुज दिसतोय समोर तंदरशी. पेशव्यांच्या काळामध्ये जे अलीकडल्या काळात याच्यावरती सिमेंट दिसतंय. हे सिमेंट या अलीकडल्या काळामध्ये दुर्ग संवर्धन करताना काही संस्थांनी हे केलेलं असावं. तर जेव्हा महाराज होते त्यांच्या काळामध्ये हे जो दगड आहे ह्या दगडाच्या मध्ये चुन्याचा वापर केला जायचा. चुन्याचा आणि याच्यामध्ये तुम्ही आता पाहू शकता हे सिमेंट आहे. या अलीकडल्याच काळामध्ये याचं स्ट्रक्चर थोडंसं दुरुस्ती केलेलं असावं. पण बाकी तुम्ही पाहू शकता हा बुरुज अजूनही मजबूत स्थितीत आहे. गडावर आतापर्यंत आपण पाहिलेल्या 2 विहीर आणि तिसरी विहीर. बाकी 2 विहिरीमध्ये पाणी नव्हतं, पण ह्याच्यामध्ये पाहू शकतो तुम्ही याच्यात पाणी आहे. अजूनही पाणी दिसतंय. तर कल्पना करू शकता तुम्ही की याचं नियोजन त्या काळी कसं केलं असावं की अजून याच्यामध्ये पाणी आहे. आणि हा आहे डिसेंबरचा महिना तरी अजून पाणी याच्यामध्ये आहे. म्हणजे आणि पाणी पण पाहू शकतो तुम्ही एकदम निव्वळ आहे, एकदम पिण्याजोगं पाणी आहे. आपण पाठीमागं पाहतोय हा आहे किल्ल्याचा मेन दरवाजा. आपण आलो होतो चोर दरवाजा मार्गे, पण हा आहे किल्ल्याचा मेन दरवाजा. पाहू शकता हा पाठीमागे. तर याची पण रचना तुम्ही पाहिली तर इकडनं आल्यानंतर डायरेक्ट समोर दरवाजा नाही आहे, तर ह्या साईडला आहे. कारण त्या काळी असं का केलं जायचं तर जी वाट होती समोरनं हत्ती वगैरे याचा वापर करून दरवाजावर हमला केला जायचा, ज्याने की दरवाजे वगैरे तोडले जायचे. त्याच्यासाठी किल्ल्यांची रचना ही अशी गोमुख अशी केली जायची. म्हणजे हा सरळ आल्यानंतर डायरेक्ट समोर दरवाजा न करता लेफ्ट साईडला म्हणजे वळण, गाई जशी अशी वळल्यानंतर जसा तो आकार होतो तसा हा दरवाजा. तिथून किल्ल्याला जायला एंट्री आहे. पाहू शकता अलीकडल्याच काळामध्ये बसवलेला आहे. पण ह्याच्यावरून आपण कल्पना तरी करू शकतो की त्या काळातील महाज दरवाजा हा कसा असू शकतो. ज्यांनी कोणी पण हे दरवाजा बसवला असेल दुर्ग संस्थेने किंवा दुर्ग रक्षक संस्थेने, त्यांचे खूप आभार. बघू शकता भव्य दिव्य असा हा दरवाजा. तर बाले किल्ल्यावरती जाताना आपण बघितला तिथे दरवाजा नव्हता हा अशा प्रकारचा. हा जो दरवाजा आहे जिथून आपण एंट्री आहे तिथं हा दरवाजा आताच दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थेने बसवलेला असावा. तर तिथं हे जे दगडाचे 2 कोंडकी ठेवण्यासाठी जे आपण पाहिले होते, तर इथं बघू शकता की ह्या दरवाजाचं जे वरचं टोक आहे ते त्याच्यामध्ये घुसवले
त्याच्यामुळे हा दरवाजा भक्कम स्थितीत उभा आहे. आणि खालच्या साईडलाही पाहू शकता, हे असं या साईडला एक, या साईडला एक, ह्याच्यामध्ये दरवाजाचं जे टोक आहे ते टाकलं जातं. त्यामुळे दरवाजा भक्कम स्थितीत उभा आहे अजून. तर दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक सरळ रस्ता नाही आहे, तर गायमुख ज्याला मी मगाशी सांगितलं की गाय असं वळल्यानंतर जे आकार तयार होतो तसं या दरवाजाची, ह्या पण दरवाजाची जी रचना आहे ती तशीच आहे. तर आतमध्ये आल्यानंतर हे पाहू शकता देवडी, जे सैनिक असतील त्यांच्यासाठी बसण्यासाठी. आणि ह्याच्या आतमध्ये जी छोटी छोटी देवडी आहेत, इथे एक आहे, त्या साईडला एक आहे आणि इकडच्या साईडला पण एक आहे. तर ह्याच्यामध्ये ज्योती ठेवली आहे. खूप छान वाटलं तिथे येऊन. आणि गडाचा सगळा परिसर बघून, गडावरच्या ज्या पुरातत्वकालीन म्हणजे जुन्या गोष्टी आहेत त्या बघून, आणि खास म्हणून 2 वर्षाखाली जे इथं गुप्तखोली सापडली होती ती आपल्याला एक्सप्लोर ते आपण केली. आणि पूर्ण मल्हारगड आपण 4.5 ते 5 एकरमध्ये आहे तो बघितला. ह्याच्यावरची बुरुज, 2 मंदिर आहे, महादेवाचं, खंडोबाचं विहिरे आहेत, जुने वाड्याचे अवशेष आहेत, बुरुज आहे, एक महादरवाजा आहे, असे अवशेष आपल्याला आहे ते. आणि छान वाटलं एकदम. म्हणजे हा पहिला माझा व्हिडिओ आहे ना जो की मी बनवला. आणि असेच व्हिडिओ मी बनवत राहील. तुमचा सपोर्ट मला काय राहिला. आणि जर ह्या व्हिडिओला जर व्यवस्थित रिस्पॉन्स मिळाला तर नक्कीच पुढचा व्हिडिओ मी लवकर आणेल. आणि तुमचा सपोर्ट राहू द्या. चला भेट. छत्रपती शिवाजी महाराज की जय.